लातूरकरांनो सावधान, तुमच्या घरात येणारं पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का की तुमच्या आरोग्यासाठी ठरतंय एक मोठं संकट। लातूर शहरात सध्या पाणी पुरवठ्यावरून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये नळातून येणारं पाणी पिवळसर आणि गढूळ असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत। शिवाजीनगर, सिग्नल कॅम्प, बोधेनगर, विवेकानंद चौक, लेबर कॉलनी, इस्लामपुरा, कोल्हेनगर आणि समतानगर या भागांमध्ये नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नळातून येणारं पाणी स्वच्छ नसून त्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे। या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पोटाचे विकार, ताप तसेच इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे। हे पाणी पिण्यास योग्य आहे का, हा मोठा प्रश्न आता प्रत्येक घरात विचारला जात आहे। दरम्यान या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अनेकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे। लातूरमध्ये पाणीच जर सुरक्षित नसेल तर नागरिकांनी जगायचं कसं? प्रशासन आता जागं होणार का की अजूनही वाट पाहावी लागणार?